ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते प्रियापासून. तर आता इथे प्रिया स्वयंपाक बनवत असते आणि आता इथे कल्पनाला झोप येत असते. तर आता तेवढ्यातच अर्जुन आणि सायली खाली येतात. तर आता प्रिया भाज्या वगैरे कापत असते. तर अर्जुन म्हणतो काय. तर आता इथे सायली म्हणते प्रियाला, काय प्रिया, काय जमतंय का? पूर्णाजीचं आणि अस्मिताचं जेवण वेळेतच व्हायला हवं, हे विसरू नकोस असं म्हणते आता इथे सायली. नाहीतर कालची चूक सुधारायला जाशील आणि आज नवीन चूक करशील असं म्हणते सायली. तर आता हे तू ठरू नकोस असं म्हणते प्रिया. होतच आलं असं म्हणते आता प्रिया. बाहेर नाही घालत का असं म्हणते कल्पना. हा असं म्हणतो अर्जुन. मग घरी आल्यानंतर तन्वीच्या हातचं गरम गरम जेवण घ्या हा असं म्हणते आता इथे कल्पना. मी तर जातो ऑफिसला बाबा, मला आज खूप काम आहे असं म्हणतो अर्जुन. आणि कदाचित मी रात्रीच येईन असं म्हणतो तो. तेव्हा तरी तुझं जेवण झालं असेल ना तन्वी असं म्हणतो आता इथे अर्जुन. लंच नाही, डिनर तरी मिळू दे सगळ्यांना असं म्हणतो आता इथे अर्जुन. येतो मग असं म्हणतो अर्जुन. आणि आता येते म्हणून आता सायली पण जाते अर्जुन सोबत बाहेर. अर्जुन जर खरंच ऑफिसला जात असेल तर सायली तिच्याबरोबर का गेली असं म्हणते आता इथे प्रिया. ह्यांना नवीन काहीतरी कळलंय का असं म्हणते आता इथे प्रिया. नागोबा मगासपासून त्यासाठीच कॉल करत असेल का असं म्हणते आता इथे प्रिया. म्हणजे मैपतने तोंड उघडलं असं म्हणते आता इथे प्रिया. तर आता इथे प्रियाला खूप भीती वाटत असते आणि आता ती स्वयंपाक पण करत असते आणि समोर कल्पना बसवून बघत असते काय करते प्रिया म्हणून. प्रियाची खूप फजिती झालेली दाखवत आहेत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन आणि सायली मैपाच्या घरासमोर येतात आणि आता इथे इन्स्पेक्टर सावंत सुद्धा असतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो सुमन काकूचं फोनचं लोकेशन इकडचं का दाखवत असं म्हणतो अर्जुन. आय मीन मैपत जेलमध्ये आहे, त्यामुळे सुमन काकूचा फोन इथे कसा आला आणि का असं म्हणतो आता इथे अर्जुन. कदाचित सुमन काकूचा फोन नागराज काकाने घेतला असेल आणि ते इथे आले असतील तर असं म्हणते आता इथे सायली. आम्ही नागराज किलेदारांचा फोन सुद्धा ट्रेस केला, त्यांचं लोकेशन मात्र त्यांच्या घरचंच दाखवतं असं म्हणतो आता इथे सावंत. मैपतच्या घरी काहीतरी सापडेल आपल्याला असं म्हणतो अर्जुन. तेवढ्यातच आता इथे चैतन्य येतो आणि आता इथे अर्जुन म्हणतो चैतन्य आला. परमिशन? येस, कोर्टाची परमिशन लेटर असं म्हणतो आता इथे चैतन्य. आता आम्हाला ऑफिशियली मैपतच्या घरात घुसता येईल असं म्हणतो चैतन्य. ओके असं म्हणतो सावंत. मी घराचं सील उघडतो. आलोच म्हणून आता सावंत सील उघडायला जातो मैपतच्या घराचा. अहो असं म्हणते सायली, तुम्हाला मैपतसाठी पोलीस स्टेशनला जायला हवं ना, मग तुम्ही दोघं पोलीस स्टेशनला जा. इथे काय सापडलं तर सांगते मी असं म्हणते सायली. वेडी आहेस का, मी तुला एकटी का जायला देईल मैपतच्या घरी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता सायली हसतेने म्हणते अहो मी इथे एकटी गेल्याने काय होणार असं म्हणते सायली. तसं पण मैपत नाही ना आतमध्ये असं म्हणते सायली. आणि इन्स्पेक्टर सावंत आहेत माझ्या बरोबर असं म्हणते सायली. तरी सुद्धा मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. ओके असं म्हणतो अर्जुन. मागच्या वेळेला तू सुमन काकूला शोधायला एकटी गेली होतीस तेव्हा वाट लावली होतीस माझी असं म्हणतो अर्जुन. परत तुला काय झालं ना तर माझा जीव जाईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे चैतन्य म्हणतो तुमचं चालू द्या चैतन्य असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय सायली बहिणी, कोर्टाची जी परमिशन लेटर आहे ना ते अर्जुनच्या नावावर आहे, त्यामुळे अर्जुनला इथे असणं गरजेचं आहे असं म्हणतो आता इथे चैतन्य. असं असतं का असं म्हणते सायली. हो असं असतं, पण आता काय आहे माझ्या वकील साहेबांना त्यांच्या बायकोला सोडून राहताच येत नाही, त्यांना काय सुचत नाही. झालं तुझं, आपण काम करूया आता असं म्हणतो आता अर्जुन. चल आतमध्ये असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे साक्षीला दाखवलंय अन्नाची अवस्था बघवत नाहीये मला असं म्हणते साक्षी. त्यांना बाहेर काढावंच लागणार आहे असं म्हणते आता इथे साक्षी. ही दामिनी देशमुख तर अण्णाची केस नाही लढणार. मी माझा चेहरा कुणाला दाखवू शकत नाही, कुठून शोधून काढू मी हुशार वकील असं म्हणते आता इथे साक्षी. प्रियाची मदत घेऊ का असं म्हणते आता इथे साक्षी. तर आता साक्षीला अजूनही अक्कल आलेली नाही आहे, तर आता ती प्रियाला कॉन्टॅक्ट करते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला आठवतं कुणावरही विश्वास ठेवायचा नाही, त्या नागावर पण नाही आणि त्या प्रियावर पण नाही असं म्हणलेलं असतं ना मैपत, त्यामुळे आता ती कॉल कट करते. नाही असं म्हणते आता इथे साक्षी. प्रियाची मदत घेऊन चालणार नाही असं म्हणते ती. काय करू मी असं म्हणते आता इथे साक्षी. काय करू असं म्हणते ती. तर आता इथे सायली शोधत असते ग्लव्स घालून मैपतच्या घरामध्ये काय पुरावा वगैरे मिळेल काय म्हणून. तर आता ती खूप अस्वस्थ असते कारण काय मिळतच नसतं ना तिला बघा प्रेक्षक. तर आता इथे पोलीस वगैरे सगळे सोफा सेट वगैरे चेक करत असतात. चैतन्य पण चेक करत असतो. काय सापडतंय का असं म्हणते सायली. नाही तुला काय सापडलं का असं म्हणतो अर्जुन सायलीला. तर नाही असं म्हणते ती. तर आता अजून बघूया म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली कपाट बघत असते, ड्रॉज वगैरे बघत असते. तर आता एक ड्रॉ ओपन करते ती. तर आता इथे ओपनच होत नाही तो ड्रॉ, लॉक्ड असतो बघा प्रेक्षक हो. तर ते तिन्ही ड्रॉज आता लॉक्ड असतात. तर आता इथे सायलीला शंका येते काहीतरी असेल ह्याच्यामध्ये म्हणून. तर आता ती उघडते, एक ड्रॉ उघडतो त्यातला. तर आता इथे सायली बघते खालचे ट्राय करून. तर आता वरचा मात्र उघडतो आणि दुसरे दोन उघडतच नाही. तर आता खूप प्रयत्न करते सायली तरीही उघडत नाही. तर आता तिला शंका येते काहीतरी असेल ह्याच्यामध्ये, त्यामुळे लॉक्ड आहे म्हणून. तर आता इथे सायली खूप प्रयत्न करते तो ड्रॉ ओपन करायचा, पण काही केला उघडत नाही बघा प्रेक्षक हो तो ड्रॉ. जोर जोरात ओढायला लागते ती. अहो असं म्हणते सायली, हे बघा ना, हे तीनही ड्रॉवर सारखेच आहेत, पण फक्त वरचा ड्रॉवर उघडतोय, खालचे दोन्ही ड्रॉवर्स उघडतच नाही असं म्हणते ती. मला असं वाटतंय की ह्या ड्रॉवर्स मध्ये नक्कीच काहीतरी आहे असं म्हणते आता सायली. बाहेर काढा तो ड्रॉवर असं म्हणून तो सांगतो आपल्या हवालदारांना आणि आता ते काढायला लागतात बघा प्रेक्षक हो. नीट चेक करा आतमध्ये काय सापडते का बघा असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत.
तर आता त्याच्यामध्ये एक ब्रीफकेस सापडते बघा प्रेक्षक हो. बॅग असं म्हणतो आता इथे अर्जुनाने आता आपल्या हातामध्ये घेतो तो ती बॅग. तर आता इथे ती बॅग घेतो आणि आता तो जातो बेडवरती बघण्यासाठी. तर त्याच्यामध्ये एक फाईल असते बघा प्रेक्षक हो. तर आता ती हॉस्पिटलची फाईल असते, त्याच्यावर सिटी हॉस्पिटल लिहिलेलं असतं. तर आता चैतन्य म्हणतो अच्छा म्हणजे त्याची सगळी पराक्रम इथे लपून ठेवले आहे. तर आता इथे अर्जुन म्हणतो सिटी हॉस्पिटल, हे तर त्याच हॉस्पिटलचे पेपर्स आहेत जिथे प्रतिमा त्याचा खोटा मृतदेह सापडला होता असं म्हणते आता इथे सायली. तर आता ओपन करतो अर्जुन ती फाईल. तर त्याच्यामध्ये खूप काय काय असतं बघा प्रेक्षक हो. तर आता त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स असतात त्या गोष्टीचे. तर अर्जुन म्हणतो तारीख सुद्धा तीच आहे, याचा अर्थ त्या दिवशीचे डॉक्युमेंट्स इथेच आहेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो बघायला लागतो ती फाईल पूर्णपणे. तर आता त्याच्यामध्ये शेवटी असतं पेमेंट टू NK असं लिहिलेलं असतं त्याच्यात. NK म्हणजे असं म्हणतो आता इथे अर्जुन. NK म्हणजे नागराज किल्लेदार असूच शकतं ना असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. NK नाव खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी आणि त्या दिवशी डेड बॉडी आली होती त्याचं काहीतरी कनेक्शन आहे याच्याशी असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि त्या डेड बॉडीचं पेमेंट NKने केलंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. NK कोण आहे ते शोधायला हवं असं म्हणतो आता इथे सायली. खरं तर मैपतच्या घरात अजून असे क्ल्यूज सापडतील आपल्याला, पण कोर्ट आजचीच तारीख दिली होती आणि आजची वेळ तर संपली असं म्हणतो आता इथे चैतन्य. डोंट वरी, मी कोर्टाकडून ऑर्डर एक्सटेंड करून घेतो असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. आलोच असं म्हणून आता इन्स्पेक्टर सावंत जातो बाहेर. चला आपण सुरू करूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे बस मी तुला वाटते असं म्हणते प्रतिमा सुमनला, आज तरी जरा व्यवस्थित जेवण करून घे हा, काहीच जात नाही तुझ्या पोटात असं म्हणते प्रतिमा. तर नागराज बघतो लांबून. तुला आवडते म्हणून साधी बटाट्याची भाजी केली असं म्हणते प्रतिमा. वहिनी मी केला असता स्वयंपाक असं म्हणते सुमनने. इतके वर्ष कुठे होते मी घरात सुमन, सगळं तूच सांभाळस ना, आता मला करू दे असं म्हणते आता इथे प्रतिमा. तू फक्त बरी हो बाई, मागचं सगळं विसरून जा असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर नागराज लपून बघत असतो त्या दोघींना. तर सुमन बघते आता इथे नागराजला. तू का आली आहेस इथे असं म्हणून आता इथे ड्रामा करायला लागते सुमन. चालते हो इथून, जा इकडनं असं म्हणते आता इथे सुमन. जा म्हटलं ना. बरं बरं मी जाते असं म्हणते आता इथे प्रतिमा. कुठे चाललीस. तर आता इथे रविराज पण येतो खाली. सुमन काय झालं असं म्हणतो रविराज. खून होणार आहे माझा, खून होणार आहे, सेफ आहेस तू, का होणार नाही तुला असं म्हणतो आता इथे रविराज. मला घरी जायचं आहे असं म्हणते आता इथे सुमन. तर नागराज येतो बघा प्रेक्षक हो तेवढ्यातच. सुमन मी आलो इथे बघ असं म्हणतो नागराज. शांत हो सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. का होते सुमनला असं म्हणतो आता इथे नागराज. सुमन सुमन चल हो हो असं म्हणते प्रतिमा. तर आता इथे सुमन आपल्या खोलीमध्ये जाते. बरं बरं हो चल चल असं म्हणून आता इथे प्रतिमा वर घेऊन जाते सुमनला बघा प्रेक्षक हो. सुमन खूप भारी ऍक्टिंग करते बघा प्रेक्षक हो. काही करून सुभेदारांच्या घरात घुसायला पाहिजे असं म्हणतो आता इथे सचिन. इतक्या श्रीमंत घरातली मुलगी माझी बायको आहे, त्याचा फायदाच नाही मिळाला तर काय उपयोग असं म्हणतो आता इथे सचिन. सचिन असं म्हणत आता इथे साक्षी येते. काय झालं असं म्हणते आता इथे साक्षी. काय प्रॉब्लेम झालाय का, काय असं म्हणते आता इथे साक्षी. नाही ग असं म्हणतो आता इथे सचिन. मी आपल्या फ्युचरचा विचार करत होतो. बघ ना इतके महिने झाले आपण भेटलोय, पण तरीही आपलं रिलेशनशिप पुढं कसं न्यायचं ह्याबद्दल आपण काहीच बोलू नये असं म्हणतो आता इथे सचिन. म्हणजे असं म्हणते आता इथे साक्षी. त्यात काय बोलायचं असं म्हणते आता इथे साक्षी. आपण लग्न करणार आहोत ना सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. हो ना असं म्हणते आता इथे ती. मैपत चिकरेला कोर्टात काय शिक्षा मिळेल ह्याची उत्तरं मिळवण्यासाठी बघत राहा फक्त आमचं चॅनल असं म्हटलेले असते ना न्यूजवाली. तर ते सचिन बघितलेलं असतो. तर आता सचिन म्हणतो मी एक पायावर तयार आहे सॅम, पण मामा आले ना सगळं आपण फायनल करून टाकू असं म्हणतो आता इथे सचिन. मामा असं म्हणते आता इथे साक्षी. मामा कशाला हवेत असं म्हणते आता इथे साक्षी. मला त्यांच्याकडे हात मागायला नको का, मला सगळ्यांना ट्रेडिशनल वेने करायचं आहे. मुद्दाम करतो बघा प्रेक्षक सचिन इथे. कुठे आहेत मामा असं म्हणतो तो मुद्दाम. कधी येणार आहेत ते असं म्हणतो आता इथे तो. ते खूप वेळ फिरतीवर असतात कामासाठी. अरे कित्येक महिने ते लांब राहतात आणि आमची भेटही होत नाही असं म्हणते साक्षी. ओ अच्छा असं म्हणतो सचिन. पण ना लेट्स होप सॅम ते लवकर परत येतील असं म्हणतो आता इथे सचिन. कारण काय आहे ना आपल्या लग्नात कोणीतरी मोठं आपल्याला आशीर्वाद देणारं हवं ना असं म्हणतो आता इथे सचिन. तर बघा इथे प्रेक्षक हो सचिनला कळून चुकलं की साक्षीकडून आता काहीच फायदा होणार नाही आणि अस्मिता खूप श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे, त्यामुळे त्याला आता परत वापस जायचं आहे. कारण त्याला आता कळलेलं आहे की साक्षी गुन्हेगार आहे आणि तिचा बाप म्हणजे मैपत शिकरे तोही गुन्हेगार आहे. त्यामुळे आता त्यानं युटर्न घेतलंय बघा प्रेक्षक हो आणि बरोबर गुंडाळलंय साक्षीला. खरं तर साक्षी मैपतची मुलगी असते, पण खरंच तिला खूप दम दाखवलाय बघा प्रेक्षक हो. तिला माणसांना ओळखायलाच येत नाही. तुम्ही सिरियल बघितलं असेल तर तुम्हाला कळेल. प्रिया असते ती खूप चालाक असते, तिला कळत असतं समोरच्या मनात काय. पण साक्षीचं कॅरेक्टर असं आहे खूप दम दाखवलंय तिला. म्हणजे तिला कळतच नाही की रिॲक्ट कसं करावं, लोकांना रीड कसं करावं, काहीच कळत नाही बघा प्रेक्षक हो. हे तुम्हाला पण कळलंय का, कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे मैपतला दाखवलंय आणि तो जेलमध्ये असतो. साक्षीला मी सांगितलं खरं नागराज आणि प्रियापासून सावध राहा, पण त्या दोघांचा काय बी भरोसा नाही असं म्हणतो आता इथे मैपत. तिला गाफील ठेवतील आणि पाठीमागं वार करतील. आता मला साक्षीशी बोलावं लागेल, पण कसं असं म्हणतो आता इथे मैपत. तर आता इथे मैपत विचार करत असतो साक्षीवर कसं बोलायचं म्हणून. तर आता इथे तो शोधत असतो कुणाबरोबर तरी प्लॅनिंग करून तिच्यावर बोलायचं म्हणून. तर आता इथे मैपत बोलवतो एका पोलिसला.
तू पनवेलचा आहे का रे असं म्हणतो होता इथे माईपत. तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं असं म्हणतो होता इथे माईपत. अरे बोल ना. जेलातल्या माणसाशी दोस्ती केली ना तर त्याला पण जरा बरं वाटतं असं म्हणतो होता इथे माईपत. तर हसतो होता इथे माईपत. यानके माईपतच्या ज्या फाईलमध्ये आम्हाला नाव सापडलंय ते नागराज किल्लेदारच आहे का दुसरं कोणी हे आम्हाला बघावं लागेल असं म्हणतो अर्जुन आता इथे मैपाच्या घरातून बाहेर आल्यावर बघा प्रेक्षक चैतन्याने सायलीला. पण मला असं वाटतं की आपल्याला सिनियरलाही हे सांगायला हवं असं म्हणतो होता इथे अर्जुन. मग आम्ही त्याच्याच घरी जाऊया कसं म्हणते सायली. मग एक काम करा तुम्ही त्यांच्या घरी जावा मी ऑफिसला जातो तुझं काम झालं की तू ये असं म्हणतो चैतन्य. तर चैतन्य जातो. तर आता इथे रविराज असतो बघा प्रेक्षक आणि फोनवर बोलत असतो तो तेवढ्यातच त्याचा कॉल येतो होता इथे अर्जुनला. सिनियर असं म्हणतो होता इथे अर्जुन 100 वर्ष आयुष्य आहे तुझं असं म्हणतो अर्जुन. मी तुला आत्ताच फोन करणार होतो. बरं घरी आहेस ना तू. ऍक्च्युली एक महत्वाचं बोलायचं आहे. मी आणि सायली येतो तिथे असं म्हणतो अर्जुन. या तुम्ही पण अरे मी फोन ह्यासाठी करत होतो अर्जुन की माझी मैत्रीण माहिती आहे ना तुला श्रद्धा. मी विचार करतोय की तिला बोलवावं आणि सुमनला दाखवावं असं म्हणतो होता इथे रविराज. का? डॉक्टर श्रद्धा सायकॅट्रिस्ट असं म्हणतो तो. का असं म्हणतो होता इथे अर्जुन. काय सुमनची मानसिक अवस्था तुला माहितीच आहे ना असं म्हणतो होता इथे रविराज. आणि आता तर खूप बितरली होती अरे म्हणून म्हटलं जरा दाखवून यावं तिला असं म्हणतो होता इथे रविराज. तर आता इथे अर्जुन आणि सायलीला वाईट वाटतं. आता काय करायचं म्हणतात ते. डॉक्टर श्रद्धा तिथे आली तर तिला पटकन कळेल की सोमन काकू नाटक करते असं म्हणतो होता इथे अर्जुन. मग तुम्ही त्यांना असं सांगा की आम्हीच डॉक्टर श्रद्धाला घेऊन येतो असं म्हणते आता इथे सायली. कुठे डे असं म्हणतो होता इथे अर्जुन. सॉरी फोन चुकून म्यूटवर गेला होता असं म्हणतो होता इथे अर्जुन. बरं ऐक ना अरे आम्ही आता डॉक्टर श्रद्धाच्या क्लिनिकच्या इथेच आहोत. एक काम करूया मी त्याला घेऊन येतो. ठीक आहे घेऊन या लवकर आहे असं म्हणतो होता इथे रविराज. आता डॉक्टर श्रद्धाला कन्व्हिन्स करावंच लागेल असं म्हणतो होता इथे अर्जुन. तर आता इथे तेवढ्यात सचिनला कॉल येतो बघा प्रेक्षक. सॅम ते कॅनडामधल्या बँकेत माझा मित्र आहे ना त्याचा जरा कॉल आला असं म्हणून तो जातो बघा प्रेक्षक. तर आता इथे सचिन बोलायला लागतो. हॅलो असं म्हणतो होता इथे सचिन. हा माझं काम झालं असं म्हणतो होता इथे सचिन. काय असं म्हणतो होता इथे सचिन. अजून 1 महिना असं म्हणतो होता इथे सचिन. काय चाललंय माझं इथे किती प्रॉब्लेम चालू आहेत. माझेच पैसे एक्सेस करायला मला कशाला रिक्वेस्ट करायला लागते असं ड्रामा करतो तो. हो प्लीज 15 दिवसात जमवच असं म्हणतो होता इथे सचिन. थँक्स असं म्हणतो तो. तर बघा इथे प्रेक्षक हो सचिन गेम खेळतो साक्षीसोबत. तर आता इथे साक्षी म्हणते काय झालं सचिन काय प्रॉब्लेम झालाय का असं म्हणते साक्षी. काय नाही ग असं म्हणतो होता इथे सचिन. तू नको स्ट्रेस घेऊस असं म्हणतो तो. व्हॉट डू यू मीन स्ट्रेस नको घेऊस असं म्हणते आता इथे साक्षी. तुझा प्रॉब्लेम माझ्याबरोबर शेअर नाही करणार तर कोणाबरोबर करणार असं म्हणते आता इथे साक्षी. मी तुला म्हटलं होतं ना की माझा तो बँकेचा प्रॉब्लेम झालाय. माझा अकाउंट मला ऑपरेट करता येत नाहीये. तो माझा मित्र म्हणाला की सिच्युएशन अजून 1 महिना राहील असं म्हणतो आता इथे सचिन. माझे तिथल्या घराचा EMI मला भरायचा आहे असं म्हणतो तो. म्हणजे माझे सगळे इथले खर्च आहेत. असं काय करतोय मला सांग ना किती पैसे हवेत तुला असं म्हणते आता इथे साक्षी. खरंच देशील असं म्हणतो आता इथे सचिन. ऑफकोर्स सचिन असं म्हणते साक्षी. ते तुझे आधीचे जे 1,00,000 रुपये ना त्याच्या सकट मी हे पण असं म्हणतो तो. डोंट बी सुपिट या. किती रुपये हवे ते सांग मला असं म्हणते आता इथे साक्षी. 5,00,000 असं म्हणतो तो. तर आता इथे साक्षी म्हणते व्हॉट. तर आता इथे ती म्हणते 5,00,000. अरे हे जरा जास्त आहे. म्हणजे मामा जर इथे असते ना तर त्यांच्यासाठी काही जास्त अमाऊंट नाही आहे. पण आता माझ्याकडे एवढे पैसे नाहीत रे असं म्हणते आता इथे साक्षी. इट्स ओके असं म्हणतो आता इथे सचिन. मी करतो काहीतरी असं म्हणतो तो. सॉरी असं म्हणते आता इथे साक्षी. म्हणजे आता अस्मिताला मस्का मारल्याशिवाय माझं काही खरं नाही असं म्हणतो आता इथे सचिन मनातल्या मनात. पण तिला परत घोळात कसं घेऊ असं म्हणतो आता इथे सचिन. सॉरी सचिन असं म्हणते आता इथे साक्षी. इट्स ओके सॅम असं म्हणतो आता इथे सचिन. बरं माझं जरा एक काम आहे ते मी करून येतो असं म्हणतो आता इथे सचिन. तर आता इथे सचिन जातो का प्रेक्षक हो नाही म्हटल्यामुळे साक्षीने. तर आता इथे अर्जुन आणि सायली आलेले असतात डॉक्टर श्रद्धाकडे. डॉक्टर श्रद्धाशी माझं बोलणं झालंय असं म्हणते आता ती बाई. सुमन काकूच्या बाबतीत आम्ही सगळं खरं सांगितलंय तुम्हाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता आम्हाला हेल्प हवी आहे तुमची असं म्हणतो आता इथे अर्जुन. अशा पद्धतीने पेशंटबद्दल खोटं बोलून मुळात तो पेशंट आहे असं भासून देणं खूप चुकीचं आहे असं म्हणते ती डॉक्टर. तर सायली म्हणते डॉक्टर खरं तर आम्हाला पण तुम्हाला हे असं करायला सांगणं अवघडच जाते असं म्हणते आता इथे सायली. पण सुमन काकूंच्या जीवाला धोका आहे म्हणून असं करावं लागतं असं म्हणते आता इथे सायली. पण ॲडव्होकेट रविराज किल्लेदारला कळालं तर माझ्या करिअरवर प्रॉब्लेम होईल असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. हे बघा डॉक्टर श्रद्धा आणि ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हे खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतात. ते खूप चांगले मित्र पण आहेत. आता आपण जेव्हा सगळं समजावून सांगू की आम्ही सगळं का केलंय त्यांना ही गोष्ट पटेल. पण जर आत्ता तुमच्याकडनं हे कळलं की सुमन काकूला काही झालेलं नाहीये तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो आय रिक्वेस्ट यू प्लीज. ठीक आहे असं म्हणते ती बाई. मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर्स म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे रविराजचं घर दाखवलंय. तर आता इथे रविराज म्हणतो डॉक्टर श्रद्धाचा मला फोन येऊन गेलाय. त्यांनी सांगितलं की तुम्ही येणार असं म्हणतो रविराज त्या नवीन डॉक्टरला. मग काय डॉक्टर सुमन तिथे त्या परिस्थितीमध्ये होती ना त्याचा खूप मानसिक धक्का बसलाय तिला असं म्हणतो आता इथे रविराज. खूप घाबरलेली आहे ती. हायपर होते
असं म्हणतं बडबडते. मला तिची खूप काळजी वाटते म्हणून तुम्हाला बोलवलं असं म्हणतो रविराज. तर अर्जुन सायली समोरच असतात बघा प्रेक्षक. आय अंडरस्टँड असं म्हणते ती डॉक्टर. मला साधारण कल्पना मिळाली आहे, पण मला सुमनताईशी बोलावं लागेल असं म्हणते ती डॉक्टर. मगच मला नक्की काय ते सांगता येईल असं म्हणते ती. आपण त्याच्या खोलीतच जाऊया का असं म्हणते सायली त्या डॉक्टरला. हो असं म्हणते ती बाई. तर आता इथे अर्जुन, सायली, रविराज आणि ते डॉक्टर सगळे जातात बघा प्रेक्षक सुमनच्या खोलीमध्ये. कशा आहात सुमनताई असं म्हणते आता ती डॉक्टर. तर आता इथे सुमन बघा प्रेक्षक अजून नाटक करतच असते आणि नागराजच्या समोर थांबलेला असतो. तर आता सुमन बघते सायलीकडे. तर आता इथे खुणवते सायली आणि ऍक्टिंग करायला लागते सुमन. ठीक आहे असं म्हणते आता इथे सुमन. तर आता नागराज बघत असतो त्या डॉक्टरकडे. मला थोडा वेळ सुमनताईशी बोलावं लागेल असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही सगळे बाहेर थांबू शकता का असं म्हणते आता इथे डॉक्टर. तर हो असं म्हणतात आता इथे सगळे. तर आता इथे नागराज म्हणतो माझी हरकत आहे असं म्हणतो आता इथे नागराज. माझी हरकत आहे कारण तुम्ही सुमनला काय बाई प्रश्न विचारणार, वेडे वाकडे, सुमन भित्रेल भागेल, तिला धीर देण्यासाठी मला इथे थांबावंच लागेल असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. प्रतिमा चल याला सुद्धा आपल्या बरोबर बाहेरला सांग असं म्हणतो आता इथे रविराज. चला भाऊजी असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराजला बाहेर घेऊन जाते बघा प्रेक्षक प्रतिमा. तर आता इथे सुमन आणि ते डॉक्टर आतमध्ये असतात आणि बाकी सगळे बाहेर. तर आता बाहेर सगळेजण वेट करत असतात त्या दोघींचा म्हणजे सुमनचा आणि त्या डॉक्टरचा. आणि सगळे लिव्हिंग रूम मध्ये असतात. तर डॉक्टर येते आता इथे खाली. तर आता सुमन कशी आहे असं म्हणतो रविराज. काही शिवाय ना सुमनताईंना बसलेला धक्का खूप मोठा आहे असं म्हणते आता इथे ती डॉक्टर. खूपच मोठा धक्का आहे असं म्हणते ती. त्यामुळेच त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असं म्हणते ती. म्हणून त्यांना हे असे अटॅक्स येतात असं म्हणते ती डॉक्टर. मी काय गोळ्या लिहून देते ते तुम्ही त्यांना द्या असं म्हणते आता ती डॉक्टर. आणि काय फरक नाही पडला तर मी ट्रीटमेंट चेंज करेन असं म्हणते ती. सुमन बरी होईल ने इथून असं म्हणतो आता इथे नागराज. मला खूप टेन्शन आलंय असं म्हणतो आता इथे नागराज. आताच काही सांगता येणार नाहीये. हा मेंटल ट्रॉमा आहे. प्रत्येक माणसाची वेगवेगळी पद्धत असते डील करायची. आणि आताची त्यांची ही अवस्था बघता ते या धक्कातून लवकर बाहेर येतील असं वाटत नाही असं म्हणते आता इथे डॉक्टर. सुमनची ही अवस्था त्या मैपतमुळेच झाली असं म्हणतो आता इथे नागराज. आणि ड्रामा करायला लागतो तो परत. दादा असं म्हणतो तो. तुझा ही जीव घेण्याचा प्रयत्न केला होता त्याने आणि माझा राग आता सुमनवर काढलाय त्यानेच म्हणतो आता इथे नागराज. मी सोडणार नाही त्याला असं म्हणून ड्रामा करायला लागतो तो. तर आता इथे सायली म्हणते मैपतला अटक झाली आहे. तर आता सुमनताईला तुम्ही ही औषधं वेळोवेळी द्या असं म्हणून ती आता प्रिस्क्रिप्शन देते रविराजला. तर रविराज म्हणतो थँक्यू डॉक्टर. आणि आता ती डॉक्टर बाहेर जाते बघा प्रेक्षक. तर आता इथे सायलीने अर्जुन एकमेकांकडे बघतात. चला असं म्हणतो आता इथे नागराज. आता डॉक्टरनेच कन्फर्म केलंय की सुमनचं मानसिक संतुलन बिघडलंय आणि आता ही काय लवकर बरी होणार नाही असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता बघ इथे समजा बघूया तरी कॅपमध्ये काय ते सुमनजवळ कोणीतरी थांबायला हवं असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे नागराज म्हणतो मी आहे ना इथे तुझा बिंदास असं म्हणतो तो. तर आता इथे सायली म्हटलेली असते ना सुमनला आपल्या हातात काहीतरी आता ठोस पुरावा यायला हवा. तर आता इथे सुमन भाऊजी इथे थांबले तर चालतील का असं म्हणते प्रतिमा. हो असं म्हणते आता इथे सुमन. अस्मी जर तू माझ्याशी बोलणार नशील आणि मला माफ करणार नशील तर मी खाणं पिणं सोडून देईन असं म्हणून सचिन येतो बघा प्रेक्षक. हो अस्मिताच्या घरी. तर आता इथे रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.